पहिल्यांदा इतक्या लांब म्हणजे कर्जत खोपोली इथे मला ब्राईडची ऑर्डर आली. ती ऑर्डर तर माझी छान झालीच, पण ऑर्डरसोबत आणखी काय काय छान झाले ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सुंदर मेकअपसोबत सुंदर अनुभव मला इथे आलेले आहेत आणि ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव व्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर मी आलेली आहे ऑर्डरसाठी. पनवेलला आपली लास्ट ऑर्डर झाली, म्हणजे खूप लांब असं जास्त ऑर्डर घेत नाही मी, पण आता सुरुवात केलेली आहे. पनवेलची लास्ट ऑर्डर झाली लांबची माझ्या भाचीची. ती तुम्ही व्हिडिओ पाहिलं नसेल तर जाऊन बघा. आणि आत्ता ही खोपोलीची ऑर्डर आहे, कर्जत खोपोली. पहिल्यांदा आलेली आहे खोपोलीची ऑर्डर. तर मी ब्राईडला तुम्हाला दाखवते. ये, तुझं नाव सांग. मोनिका. मोनिका ना? येस, मोनिका माझ्या ही रिलेटिव्हच आहे, म्हणजे तशी मला सून लागते आता. तिच्या नंदेकडनं आपल्याला ऑर्डर आलेली आहे ब्राईडचे. म्हणजे तिच्या नंदेने सांगितलंय की माझी वहिनी अशी छान दिसली पाहिजे, असं छान. तिच्या नंदेला माझ्यावर ट्रस्ट आहे, तर मोनिकाचा ट्रस्ट आपल्यावर वाढवायचा आहे. तर मोनिका सांग मला, तुला कसा मेकअप हवाय? मला सिम्पलच हवाय, जास्त पण असं ओव्हर नको. मी नॅचरली एकदम सिम्पलच दिसली पाहिजे. मोनिका नॅचरली पण खूप सुंदर आहे. आणि आपल्याला आणखी, ही फर्स्ट टाइम मेकअप करते ना? हा, म्हणजे जसं त्या ब्राईडनेही आपल्या पडग्याच्या इथला खडवली आनेगावच्या ब्राईडने फर्स्ट टाइम मेकअप केलेला आणि तिला सुद्धा खूप आवडलेला, तसं मोनिकाच्या बाबतीत व्हायला पाहिजे. सो माझा तो प्रयत्न राहणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मोनिकाचं आपल्याला एंगेजमेंट आहे, एंगेजमेंटसाठी आपण आलेलो आहोत. तर मोनिकाला आपल्याला छान असं रेडी करायचं आहे. सो कंटिन्यू. दोन वाजायला आवडली? जास्त नाही ना असं. पप्पांना आवडलं, पप्पांनी फोटो काढले. चांगलंय. हे गाईज, तर फायनली मोनी ब्राईड आपली आता रेडी आहे. मोनिका, पण आल्यापासून मी तिला मोनीच म्हणते. तर आपण तिला विचारूया तिचा हा लुक तिला आवडलाय का? खूप छान वाटते, जसं मला पाहिजे होतं तसंच मेकअप झाला. ताई पण खूप फ्रीली बोलायला आवडलं मला. थँक्यू. आणि स्पेशली मला उत्सुकता होती की पाहुणे येतात त्यांना आवडतं का. तर मोनीच्या ज्या फ्रेंड्स आल्या होत्या त्यांना आवडलं ना. त्या म्हणतात एकदम सेलिब्रिटी लुक झालाय. तर मी खुश आहे. आणि मावशी इकडे या. मावशींची मी ओळख सुरुवातीला तुम्हाला करून नाही दिली, कारण आलो तेव्हा आपण बिझीच होतो, गडबड होती. पण मावशी आल्यापासून मोनीच्या सोबत आहेत आणि मी एकटी आलेली आणि मला खूप यांची हेल्प झाली. मेन म्हणजे खूप गोड स्वभाव आहे. मला ते कॅप्चर करताना आलं की मी हिला रेडी करताना घाम येत होता, तो सुद्धा ह्या मावशी माझा पुसून काढत होत्या. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, महत्वाची, ती अशी की नगराध्यक्ष आहेत आणि काडीचा माज नाहीये त्यांना. मला इतकं आवडलंय, मला म्हणजे एकदम खूप खूप सपोर्ट केला मेकअप साठी त्यांनी. आणि माझी खातिरदारी छान केली. थँक्यू. पाहू शकता, खूप छान असा प्रिटी लुक मोनिकाचा झालेला होता. परफेक्ट ज्वेलरी, परफेक्ट हेअरस्टाईल, असं छान. मेन सांगायचं म्हणजे विदाऊट एसी मी हा लुक तिच्यावर केलेला आहे आणि तो इतका सुंदर झालेला होता. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना तिचा मेकअप आवडत होता आणि हे ऐकून मला बरं वाटत होतं. फर्स्ट लुक झाल्यानंतर मला थोडा फ्री टाइम मिळाला, सो मी जरा बाहेर फेरफटका मारायला आली. नवरदेव आलेला होता पण स्टेजवर आला नव्हता, सो काही नातेवाईकांना मला तोपर्यंत भेटता आलं. नातेवाईकांकडे जर ऑर्डर असली ना तर हा प्लस पॉईंट असा असतो, फायदा असतो की नातेवाईकांची भेट होते. ह्या निमित्ताने का होईना पण एकमेकांना भेटता येतं. काहीच वेळाने नवरदेवाची मोठ्या जल्लोषामध्ये एंट्री झालेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि मी ती
ते तुम्हाला दाखवण्यासाठी शूट करायला गेलीच होती, तर नवरदेवाच्या बहिणीने म्हणजे आपली ही शुभदा करवली, हिने मलाही ओढलेलं आहे नाचायला. सो थोडासा हात मीही वर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. नवरदेव स्टेजवरती आल्यावर लगेचच नवरी मुलीला सुद्धा स्टेजवरती आणण्यात आलंय. तिच्या माहेरची मंडळी तिला घेऊन आली आणि काही वेळातच विधीला सुरुवात सुद्धा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. छान असा काही वेळातच साखरपुड्याची विधी आपली संपन्न झाली आणि मी तर माझ्या ब्राईडला बघतच होती. ती खूप अशी हॅप्पी आणि क्यूट दिसत होती. विधी संपल्यानंतर बराच वेळ मोनिकाचा स्टेजवरती गेला, आलेल्या पाहुण्यांना भेटण्यात, काही रसमपुरी करण्यात. पण मला मात्र घाई होती, ती घरी निघायची आणि तिला सेकंड लुक रेडी करून निघायचं होतं. सो मी जाऊन तिला स्टेजवरून घेऊन आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक नवरीला मला असं स्टेजवरती जाऊन आणावं लागतं आणि पटपट असं छान असं रेडी करून पुन्हा असं सेकंड एंट्रीसाठी पाठवावं लागतं. जसं तुम्ही पाहू शकता मोनिका आता सेकंड एंट्री करत आहे. सगळं छान झाल्यानंतर आता मला निघायची वेळ होती, पण पटकन निघता मी नवरी आणि नवरदेवाला भेटण्यासाठी स्टेजवर आली. त्यांचं फीडबॅक घेतलं की सगळं ओके ना मेकअपचं, तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की डन ओके. आणि आता त्यांची भेट घेऊन मी निघत आहे माझ्या परतीच्या प्रवासाला. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझा मेकअप नवरीवरचा कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, लाईक करा, शेअर करा आपला व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.